श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय अध्याय 11 कालियामर्दन कृष्णाने वणवा पिऊन टाकणे. श्री गणेशाय नमः. जय जय इंदिरावरा श्रीरंगा निजजन ऋतपद्म नीलभृंगा अज अजिता अव्यंगा सकल रंगातीत तू नीलग्रीव भूषणारिरोहणा पयोब्धि हृदय रत्न मनमोहना सरसिजोद्भव जनका नीलवर्णा सप्ता वर्णान वेगळा तू अनंत कोटी कामसुंदरा सकल रंग चालका परम उदारा अमला परा भारती अगोचरा निर्विकारा निर्द्वंद्वा भवनाग विदारक पंचानना विद्वज्जन मनमान दुसरतना ना कळसी पंचास्याच्या ध्याना सकल कल्याण निकेतना तू दुर्जन दानव कुल निकृंतना आरिवर्ग प्रताप भंजना गहन माया विपिन दहना तमनाशना ज्ञान सूर्या अगम्य तू दशशत नयना न वर्णवसी दशशत वदना दशशत हस्ताचिया किरणा ना ढळसी तू शोधिता निकट भीमा तटविहारा आदिपुरुषा श्री दिगंबरा ब्रह्मानंदा श्रीधरवरा पुढे चरित्र चालवी. दशमाध्यायाच्या अंती कथा हरिसी स्तवोनी नारद पिता गोपवत्से देऊनी मागुता निजस्थानासी पावला. यावरी प्रातःकाळी एके दिवशी गोप घेऊनी वैकुंठ विलासी आला तमारी कन्या तीरासी लावण्य राशी जगदात्मा. उष्णकाल वसंत मास मध्यान्हासी आला चंडांश त्याच्या करप्रतापे सकलास तृषा विशेष वाढली. धावती गायींचे कळप कृतांत भगिनी तीरा समीप पयारधी कालिया दुष्टसर्प महादुर्मती वसे तेथे. जगदवंद्यास टाकुनी मागे गोप पुढे धावती वेगे हरी समीप नसता कर्मभोगे प्राप्त झाले दुःख पै. सेविताची यमुना जीवन गोप झाले गतप्राण यमानुजातिरी मृत्युशयना सकळी केले एकदा. दुरावता धराधर तनुशयन अकल्पित विघ्ने पडती दारुण या लागी कमलपत्राक्षाचे चरण न विसंभावे सर्वदा. हाती वंशवाद्य घेऊन तेथे पावला पद्माक्षिरमण तव ते अनाथ प्रेते होवोन गोपाल पडियेले. ऐसे देखोनी कृपार्णवे निज वल्लभे कमलाधवे करुणा करे विलोकिता आघवे निद्रिस्ता परी उठती. अनंत ब्रह्मांडींचे प्राणी जीववी जो कृपावलोकनी तेणे गोपधेनू तेच क्षणी कृपा कटाक्षे उठविली. मग उठोनी ते वेळा तटस्थ विलोकिती तमाल नीला म्हणती याचे हाती जीवनकला सकल जीवांच्या असती हो. आम्ही प्राशिता विषजीवन समस्त पडिलो कुणपे होऊन येणे कृपेचे करुनी निकेतन आमुचे प्राण रक्षिले. असो मनी विचारी जगदात्मा कालिंदी रदी हा दुष्टात्मा यास दौडावे न करावी क्षमा तरीच सर्वा सुख होय. परमदुष्ट हा अहिसाचार सळसळा पुढे यमुनेचे नीर जिकडे उदकावरोनी जाय समीर तिकडे संहार चराचर जीवा. अंतरिक्षे द्विज जाता उडोन मृत्यू पावती चडफडोन कालिया नयनीचा पेटता अग्न वने जळोनी भस्म होती. तेथीचा जिकडे जाय प्रभंजन तिकडे वृक्ष जाती जळोन मग ते कोण प्राशील जीवन स्पर्शही जाण न करवे. त्याची डोही येऊन कालिया वसावया काय कारण पूर्वी सर्व उरग मिळोन माधव वहना शरण गेले. म्हणती तू आमुचा संहार करिसी तरी अभय देई एक आम्हासी.
तव सुपर्ण म्हणे प्रतिवर्षी, पूजा नेमेसी पै देणे. सर्वी मान्य केले वचनासी, भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवसी. आदरे पूजावे विनायकासी, तरीच सर्पासी निर्भय. एक रथभरी अन्न, त्यावरी एक उरग ठेवून. देती खगपतीस नेऊन, नेमे करून प्रतिवर्षी. तो हा कालिया मध्ये करून, न पूजी अरुणानुजा लागून. ते विहंगोत्तमे ऐकोन, म्हणे जीवे मारीन कालिया. अंडज प्रभू भेणे लपावया, ठाव कोठे न मिळे कालिया. तो यमुना डोही त्या पक्षीवर्या, शाप होता पूर्वीचा. यमुना जीवनीचे मत्स्य काढोनी, उरग रिपू भक्षी अनुदिनी. तो तेथे सौभरी नामे महामुनी, भानुजातिरी तप करी. मत्स्य अवघे मिळोन, सौभारीस गेले शरण. म्हणती तू साधू येथे असोन, आम्हा लागून गरुड मारी. मग मत्स्य कैवारे वदे सौभर, येथीच्या जीवना स्पर्शता खगेंद्र. तत्काळ मृत्यू पावेला साचार, ऐकोनी मत्स्य सर्वतोषले. ते विष्णू वहने जाणोन, पुनः त्यजिले ते स्थान. त्या रधी कालिया म्हणून, राहिला येऊन द्विजेंद्र भये. असो ऐसा दुष्ट अही, नेत्र उघडोनी जिकडे पाही. वृक्षवने जळती सर्वही, पाषाणही उलती हो. एक कदंब वृक्ष राहिला, वरकड वृक्षांचा संहार जाहला. तरी त्यावरी पूर्वी खगपती बैसला, सुधारस घट नेता हो. घट ठेविला होता पलमात्र, तेणे अमर झाला तरुवर. या लागी कालिया विष दुर्धर, न जाळी त्या कदंबा. सिंहावलोकने तत्वता, श्रोते हो परिसा मागील कथा. यमुना तीरी जगत पित्याचा पिता, उठवी प्रेते सकलही. मनात इच्छी स्कंद तात मित्र, हा काढावा येथून अमित्र. म्हणोनी कदंबावरी श्रीधर, चढे साचार ते धवा. उदया चलावरी सहस्त्र कर, तैसा दिसे क्षीराब्दिजावर. की ऐरावता रूढ सहस्त्र नेत्र, त्रिभुवनेश्वर तैसा दिसे. तो वैकुंठीचा सुकुमार, श्याम सुंदर नंदकुमार. कदंबावरी श्रीधर, दीनोद्धार शोभतसे. कालिया मर्दन आरंभिले जेव्हा, 6 वर्षांची मूर्ती तेव्हा. ऊर्ध्व वदने कमलाधवा, गोप सर्व विलोकिती. परम सुवास पीतवसन, दृढ कशिले स्वकरे करुन. सुरंग पदर खोवून, मुक्त माळा सावरिल्या. कटी सूत्र सरसाविले, कर्णी रुळती दिव्य कुंडले. आकर्ण पर्यंत नेत्रोत्पले, मुख विकासिले सुहास्य. सुनीळ रसे ओतिले अखंड, तैसे अजानुबाहू दंड. ते बळे वाजवुनी प्रचंड, हाक फोडिली ते धवा. तो वैकुंठीचा वेल्हाळ, सुकुमार तनु तमाल नीळ. उडी घातली तात्काळ, गोप सकळ पाहती. उडी सरसे जीवन त्यावेळे, शतधनुष्य उंच गेले. कल्लोळ तीरास आदळले, विषनीराचे ते धवा. परम अद्भुत केले गोपाळे, आदिती सूत सकळ धावले. विमानारूढ पाहो लागले, अद्भुत कर्तव्य हरीचे. मृडानी सहित मदन दहन, शची सहित सहस्रनयन. सावित्री सहित कमलासन, कौतुक पाहो धाविन्नले. मित्रकन्या जीवनी जगज्जीवन, भुजदंड आफळी क्रोधायमान. परम दारुण घोष ऐकोन, धावे दुर्जन अहितो. महाकपटी सर्प काळा,
शतफणा ताठरा विशाळा, धुदुक्कारा सरशा ज्वाळा, महाकराळा उठती पै, नेत्री देखिला जगन्मोहन, माया चक्र चालक शुद्ध चैतन्य. जे मीन केतनारीचे देवतार्चन, सनकादिक ध्याती जया, सनकादिकांच्या हृदय संपुटी, जे का पहुडे मूर्ती गोमटी, पद्मोद्भव आणि धुर्जटी, वाहती मुकुटी आज्ञा ज्याची, असो ऐसिया मुरमर्दना, राजीव नेत्रा सुपर्णवहना, कालिया देखोनी व्रजभूषणा, धावोनी डंखी वर्मस्थळी, दंश करोनी स्थळी स्थळी, वेढे घालोनी मूर्ती आवळी, सच्चिदानंद तनू सावळी, आच्छा दिली काळ सर्पे. जो विद्वज्जन मान समराळ, अनंत कल्याणदायक घननीळ, जो पुराण पुरुष भक्त वत्सल, सर्पे सकळ आवळिला. राहूने वासरमणी, केतू रमा बंधुसी झाकी गगनी, की ईश्वरास माया वेष्टूनी, आपुली करणी दावित. की पूर्वी दशरथात्मजासी, पाकशासन शत्रू बांधी नागपाशी, तैसे कालियाने जगद्वंद्यासी, वेढे घालुनी आवळिले. भुजंगे वेष्टिला परमपुरुष, न हाले न बोले ऋषिकेश, लीलावतारी जगन्निवास, लीला भक्तास दावितसे. ऐसा देखता श्रीपती, गोपतीरी पाहती, महा आक्रोशे हाक देती, हृदय पिटिती धबधबा. गगनी पाहती निर्जर, देवललना देखती समग्र, त्यांच्या नेत्री वाहे नीर, शोक अपार जाचितया. तटस्थ पाहती नयनी, भुजंगे वेष्टिला चक्रपाणी, त्या दुःखे करोनी धरणी, उलो पाहे ते धवा. हा यमुनेसी जाहला वृत्तांत, गोकुळी काय वर्तली मात, दुश्चिन्हे परम अद्भुत, जाणवती लोकाते. चपला पडती कडकडोन, अद्भुत सुटला प्रभंजन, उडुगण पावती पतन, लोक शोके विव्वळ. कापो लागली धरित्री, उगेच अश्रू येती जननेत्री. कलाहीन नरनारी, भय अंतरी वाटतसे, कमलापतीची जननी, परम विव्वळ शोके करुनी. तिडकू लागले स्तन दोन्ही, अश्रुनयनी वाहती. मिळाले गवळी गोपी समस्त, नंदही धावे भयभीत. यशोदा बाहेर आली धावत, रोहिणी येत लवला आहे. घरीच होता संकर्षण, बाहेर आली धावोन. यशोदा म्हणे जगज्जीवन, कोण्या वनात गेला रे. सांडून या घरदार, वनात जाती लोक समग्र. बाळे संगती जाती सत्वर, श्याम सुंदर पहावया. वृद्धे सांडोनी देह गेह आशा, पाहो इच्छिती परमपुरुषा. म्हणती काय जाहले ऋषिकेशा, कोण्या वनी पहावे. तो ध्वज वज्र रेखा चिन्ह, हरिपद मुद्रा देखती जन. भोवती गोपदे सघन, पुढे गोचरण उमटले. जिकडे उमटले गायींचे खूर, त्याच पंथे गेला मुरहर. जैसे वेद श्रुतींचे भार, स्वरूप निर्धार दाविती. असो नंद यशोदा सकळ जन, आले यमुना तीरा धावोन. तव तेथे गोप शोके करून, मूर्छा येऊन पडताती. तो भुजंगे वेष्टिला वनमाळी, सर्वी देखिला तेची वेळी. एकची हाक तेव्हा जाहली, तो शोक वर्णिला नवजाय. यशोदा म्हणे गा कान्हया, आता तुझ कोठे पाहू तान्हया. बारे धावका लवलाया, विसाविया गोपाळा. स्तनी दाटलासे पान्हा, कोणास पाजू राजीव नयना. माझी हा पाडसा मनमोहना, निजवदना दाविरे. धाव धाव गे माझे कान्हाई,
सावळे सुकुमारे सखे बाई, उदार डोळसे कृष्णाबाई, कोणे ठाई पाहू तू ते, दधी दुग्ध तू सर्व खासी साई, राजसामी तुझ न बोले काही, पाडसा एकदा भेट देई, धावो निया मज आता, तुझ म्याम बांधिले उखळासी, म्हणवोनी सखया रुसलासी, आग लागो माझिया हातासी, श्रीकृष्णासी बांधिले म्याम, काय काय आठवू बारे तव गुण, उर्वी न पुरे करिता लेखन, सकळ गोपी शोके करुन, मस्तके अवनी आपटिती, एक वक्षस्थळे पिटिती, एक दीर्घ स्वरे हाक देती, नंदाचे नेत्री अश्रू वाहती, पडे क्षिती मूर्छित, हंबरडा फोडोनी बोभाती गाई, अश्रू वाहती नेत्री पाही, यशोदा म्हणे आता सर्वही, प्राण देऊ येथेची, सकळ स्त्रियां समवेत कृष्णमाया, चालिली डोहा माझी प्रवेशावया, तव बळीराम आडवा येऊन या, म्हणे ऐका गोष्टी एक, त्रिभुवन नायक हा वनमाळी, त्यास भय नाही कदा काळी, कृतांत ही कापे चळवळी, कृष्ण प्रताप देखता, बळीभद्राचे वचन ऐकोनी, सकळां सौख्य वाटे मनी, त्याच्या वचनी विश्वास धरुनी, तटस्थ नयनी पाहती, असो इकडे कालिंदी जीवनी, कालिये हरी बांधिला आवळोनी, यावरी श्रीकृष्ण प्रताप तरणी, काय करिता जाहला, दृढ वेडे घातले भुजंगे, शरीर फुगविले रमारंगे, कालिया देह तडतडी वेगे, वेढे काढिले ते धवा, जरी क्षणभरी न काढिता वेढे, तरी ठाई ठाई होते तुकडे, महाविखारे त्या प्रचंडे, भये वेढे काढिले, हरीस सांडून ते वेळा, भुजंग जाहला हो वेगळा, भडभडा गरळ ज्वाळा, मुखा वाटे सोडितसे, मडके भाजले जैसे तप्त, तैसे नेत्र दुष्टाचे आरक्त, नासिकाद्वारे उष्ण श्वास सोडित, प्रळयाग्नीच्या शिखा जैशा, जिव्हा सुळसुळीत दुधडा, शतफणा कराळ प्रचंडा, पर्वत शृंगे जेवी दाढा, दंत तीक्ष्णतयाचे, परम भ्यासुर अधर प्रांत, ते जिव्हेने क्षणक्षणा चाटित, करकरा क्रोधे दात खात, हरीस लक्षोनी सक्रोध, क्रोधे थरथरा अंग कापत, नेत्र गरगरा भोवंडीत, पुढे दंश करावया जपत, मग रमानाथ काय करी, 6 वर्षांची मूर्ती होय, पुरुषार्थ ब्रह्मांडी न समाय, झेपा घालोनी लवलाय, धरिला भुजंगम पुढती तो, आधी गरगरा भोवंडुनी, बळे आफळी यमुना जीवनी, निर्भय निशंक चक्रपाणी, वेदपुराणी वंद्य जो उरगाचा काळ पूर्ण, त्यावरी बैसोनी करी गमन, तो हा पुराण पूतना प्राणहरण, जन्म मरण त्या नाही, क्षणक्षणा आफळुनी सर्प, हरिला समूळ बलप्रताप, गळाला दुर्जनाचा दर्प, जाहले भ्रमित अंगपै, सवेची शिरी पाय देऊनी भगवंते, पुच्छ धरिले वाम हस्ते, तांडव नृत्य श्री जगन्नाथे, आरंभिले ते धवा, निजपद घाते करुनी, शतफणा लववी मोक्षदानी, सप्त तालसा वरुनी, नृत्य करी भगवंत, जो क्षीराब्दिशायी वैकुंठ विहारी, तो चपळ नृत्य करी कालिया फणावरी, फणा लववी यमुना नीरी, श्वास उदरी न समाये, चुकवनी पळो पाहे भुजंग, परी न सोडी भक्त भवभंग, जो का फणावरी व्यंग, टाच हाणोनी तुडवितसे, जो सर्वांतरात्मा भगवान, जो का पूर्ण ब्रह्म सनातन, तो कालिया श्री नृत्य करुन, पाहता भक्त सुखी होती, नृत्य करी भगवंत, गोकुळीचे जन तटस्थ पाहत, विमानी सुरवर विस्मित, न हालत नेत्रपाती,
आनंदे टाळविणे वाजविती, मृदंग वाद्ये झणत्कारिती, एक करटाळ्या पिटिती, नृत्यगती पाहोनिया, मदन मनोहर वेधक मूर्ती, कल्याणदायक अगाध कीर्ती, पहावया अष्टनायिका धावती, विस्मित होती किन्नर, नृत्य करिता भगवंत, वाकी नेपुरे रुणझुणत, सुरंग पीतांबर रुळत, कटी मेखळा झळकेवरी, हस्त संकेत दावी वनमाळी, मुद्रिका झळकती दशांगुळी, दिव्य पदक वक्षस्थळी, मुक्ता माळा डोलती, मंदस्मित सुहास्य वदन, आकर्ण विराजती राजीवनयन, कर्णी कुंडले देदीप्यमान, निढळी केशर झळकतसे, रत्नजडित मुकुट माथा, ऐसी मूर्ती नृत्य करिता, नाना गती नाचता नाचता, चक्राकार दिसतसे, मग दिव्य सुमनांचे संभार, वर्षताती सकल निर्जर, देखोनी मूर्ती मनोहर, देवांगना वेधल्या, म्हणती तनुमन धनेसी अभिमान, सांडावा यावरुनी ओवाळून, अनंत जन्मींचे तपाचरण, तरीच जगत जीवन प्राप्त होय, असो नृत्य करिता त्रिभुवनपती, टाळ मृदंग देव वाजविती, कालियाचे प्राण निघो पाहती, सकल शक्ती आकर्षिल्या, मुखी शोणीत वाहत, उरग पडिला मूर्छित, विराली अहंकृती समस्त, गर्वरहित झाला कालिया, श्वासोच्छ्वास सोडावया, जव शीर जाय उचलाया, हरी ते टाचे रगडूनिया, पुन्हा हालवे नासे करी, भुजंग आठवी श्री जगन्निवासा, धाव धाव बापा पुराण पुरुषा, जगतपालका रमा विलासा, सोडवी दासासी येथुनिया, मी करीतो ज्याचिया स्मरणा, तो शिरी नाचतो समजेना, त्रिभुवनाचा भार सोसेना, प्राण सोडू पाहतसे, अनंत ब्रह्मांडे ज्याचे पोटी, तो मस्तकी नाचे जगत जेठी, असो कालिया होऊनी कष्टी, मूर्छा गत पडियेला, मग त्या भुजंगाच्या नितंबिनी, करी रत्नदीप आरत्या घेऊनी, शरण येती तेची क्षणी, भक्त वल्लभा हरिते, देव करीती स्तुती ते, शिववीरींची आदी गाती ज्याते, हे कळले नाग कन्याते, की जगदात्मा हाची पै, कालिया झाला भ्रमे मूर्छित, जवळी असता नेणे भगवंत, सुरविमानी स्तुती करीत, तेही श्रवणी पडेना, शरण आल्या आपुल्या स्त्रिया, हेही न समजेची कालिया, केवळ मूढ दशा पावोनिया, जगतपतीस नेणेची, जैसे जवळी दिव्यरत्न आसोनी, अंधासी कदा न दिसे नयनी, की पिशाचासी न समजे मनी, आपण कोण आहोते, की जो सुषुप्ती डोही बुडाला, त्यास सहस्राक्ष प्रसन्न होऊ जरी आला, परी न कळे जैसे त्याला, तैसे झाले कालिया ते, असो देखो निशारंग पाणी, शरण येती भुजंग कामिनी, गेल्या देह विसरोनी, पतिभये अतिविवळ, न सावरती कबरी भार, गळोनी पडती अलंकार, ढळले वक्षस्थळींचे पदर, विवळ शरीर जाहले, एकीची लेकुरे करीती स्तनपाना, ते युवती दावी जगन्मोहना, की लेकुरे देखोनी व्रजभूषणा, कृपा येईल म्हणोनी, एक पसरोनी अचळा, चुडे दान मागती तमाल निळा, अश्रू वाहती एकीच्या डोळा, करुणा गोपाळा दाविती, एकी उभ्या ठाकती बद्धांजळी, एकी दृढ लागती चरणकमळी, एकी काकुळती येती वनमाळी, दे म्हणती पतिदान, श्रीकृष्णपद कमळावरी, उरगतनया झाल्या भ्रमरी, तेथींचा मकरंद अंतरी, साठविती प्रीतीने, एक करीती स्तवना, ब्रह्मानंदा जगज्जीवना, दीनवत्सला पीतवसना,
शकटमर्दना श्रीहरे, हे सिंधुजापती जगन्निवासा, हे योगी मानस राजहंसा, हे घोर अविद्या वनहुताशा, परमपुरुषा विलासिया, हे गोपी मानस चकोर चंद्रा, सच्चिदानंदा आनंद भद्रा, हे समरधीरा प्रतापरुद्रा, मन्मथ जनका जगद्गुरो, बाळक करी बहुत अन्याय, परी क्षमा करी निजमाय, महादुर्जन हा अहि निर्दय, तव पदरजे उद्धरला, जे दुसऱ्याचा करू इच्छिती घात, त्यास शासन करता तू जगन्नाथ, परी येणे पूर्वी तप बहुत, किती केले न कळे ते, बहुत केले पुरश्चरण, की साधिले पंचाग्नी साधन, की केले सद्गुरु भजन, साधू सेवा प्रीतीने, की ब्रह्मचर्य आचरला, की वानप्रस्थ धर्मी राहिला, की चतुर्थाश्रम अवलंबिला, तरी पावला पद तुझे, तुझ्या आंगींची चित्कळा, तेची चरणी राहिली कमला, तिज परीस भाग्ये आगळा, कालिया आम्हा वाटतो, एवढा अन्याय करुणी क्षमा, वज्र चुडे दान देई आम्हा, हा तो परम मूढ दुष्टात्मा, तुझा महिमा नेण्याची, हे अनंत ब्रह्मांड पाळका, देव शिखामणी गजरक्षका, एवढा अन्याय कमला नायका, घाली पोटात आताची, भृगूने तुझ मारिली लात, परी तू जगदात्मा पूर्ण शांत, तैसे अन्याय याचे समस्त, क्षमा करी गोविंदा, ऐशा उरग कन्या विनविती, आही शिरी नाचे जगतपती, तो कालियाचे प्राण निघो पाहती, नेत्री तंद्री लागली हो, देखोनिया अंत समया, करुणा भाकिती भोगितनया, करुणालया यादवराया, प्राण जातिकी याचे, हरी पुढे पदर पसरिती, करीती नाना काकुळती, दीनवदने मुख विलोकिती, दीनबंधूचे ते धवा, आहा श्रीकृष्णा आत्मया रामा, प्रेतदशा आली भुजंगोत्तमा, आमुची निराशा सर्वोत्तमा, झाली आता येथून या, आम्ही भडंगे अनाथ दीन देख, पती प्राणाची मागतो भीक, तू उदार जगतपालक, का कृपणता धरियेली, स्वामी त्वाम ध्रुवास अढळपद दिधले, शुक्रारी जनकानुजा त्वाची स्थापिले, आता कृपण चित्त का केले, ब्रीद आपुले सांभाळी, ऐसी ऐकुनी करुणा, कृपा उपजली व्रजभूषणा, पुरे करुणी कालिया मर्दना, भक्तवचना पाळिले, सर्प मूर्छागत जाहला, तैसाची पाये परत लोटिला, जय जयकार करीत ते वेळा, नागकन्या ओवाळिती, तव कालिया अत्यंत क्षीण, हळूच उघडोनी पाहे नयन, तो देव विमानी करीती स्तवन, ते श्रवण ऐके भुजंग, वैकुंठनाथ हा परमात्मा, तेव्हा कळले भुजंगमा, स्तवावया वैकुंठधामा, तत्काळ जाहला नररूप, तैसे व्यथाभूत बाळक जाण, वदे मंजुळ मंजुळ वचन, तैसे भुजंग हरिपद धरुन, करी स्तवन ते धवा, जय जय यादव कुलतिलका, नंदकुमारा व्रजपालका, त्रैलोक्यनाथा चित्तचालका, शरणागता रक्षितू, प्राण्याचे जे जे जैसे संस्कार, चराचर जीव नाना विकार, ते ते सुटती निर्धार, जाती स्वभावे करुनिया, तुआ सकळ जाती निर्मोनी, आम्हास घातले सर्पयोनी, महातामस पापखाणी, सदा मनी द्वेष वाढे, वेष्टिले बहुत काम क्रोधे, नागविले मत्सर दंभमध्ये, या लागी तुझी चरणारविंदे, भ्रमे करुणी नोळखी जई, आहा लागली प्रपंचाची गोडी, पायी ठोकिली अज्ञान बेडी, फेरे फिरता जाहलो वेडी, न भजो आवडी कदा तू ते, हरी म्हणे काली आला, बहुत न बोले वेळ जाहला, तू परिवारेसी येची वेळा, जाय सत्वर सागराप्रती,
जरी उरग रिपू भेणे पाही, तू लपलासी यमुना डोही. तुझ आता तो न करी काही, सुखी राहे येथुनिया. माझ्या पदमुद्रा तुझे श्री, या लागी खगेंद्र तुझ न मारी. मम वरे त्या सागरी, सुखे राहे कालिया. तुझ म्याम केले शासन, ही लीला गाती जे अनुदिन. त्यास तुम्ही न डंखावे पूर्ण, पळावे उठो न देखता. हे कालिया मर्दन कथा सत्य, त्रिकाल जो पुढे पुण्यवंत. त्याचे दृष्टीनेची त्वरित, महाविष उतरेल. कालिया मर्दन पुस्तक, जो गृही संग्रही भाविक. ते गृह सोडूनी तात्काळिक, सर्प जाती तेथोनिया. जेणे ऐकिले कालिया मर्दन, त्यास काळ करू न शके बंधन. मग कैचे सर्पदंशाचे विघ्न, त्यासी बाधक होईल. जो सर्प आज्ञा न मानी प्रमाण, त्याचे मस्तक होईल चूर्ण. असो कालिया आज्ञा वंदून, करी पूजन हरीचे. अर्पुनी षोडशोपचार पूजा, प्रदक्षिणा करी गरुड ध्वजा. म्हणे लक्ष्मी विलासा महाराजा, कृपा बहुत असो दे. ऐसे बोलोनी सहपरिवारे, विखार सागरा गेला त्वरे. यमुना अमृतमय नीरे, वाहो लागली ते क्षणी. जैसा परीस झगटता पूर्ण, लोह होय तत्काळ सुवर्ण. की मित्रकुलभूषण पदरजे करुण, विरिंची तनया उद्धरली. त्याच परी हो श्री दीननाथे, शुद्ध केले यमुना रधाते. मुरली वाजविली स्वहस्ते, ऐल तिरा आला जगद्गुरु. म्हणती आला आला वनमाळी, पूर्ण ब्रह्मानंद जाहला ते वेळी. दुंदभी गर्जती निराळी, सुमने भूतळी वर्षती. समीप देखोनी अनंता, सद्गतीत जाहली माता. धावोनी भेटली जगन्नाथा, दृष्टांत आता काय देऊ. 14 वर्षे वनी क्रमुन, अयोध्येसी आला रघुनंदन. कौसल्या माता धावोन, तैसाची कृष्ण आलिंगिला. पाहोनिया कृष्ण वदना, स्तनी दर्दरोनी फुटला पान्हा. आडवे घेऊनी जगन्मोहना, प्रेमे माया न सोडी. नेत्री सुटल्या अश्रुधारा, तेणे अभिषेक जाहला श्यामसुंदरा. म्हणे माझिया सावळ्या श्रीधरा, कैसा वाचोनी आलासी. जैसे कृपणाचे ठेवणे चुकले, ते बहुश्रमता सापडले. की जहाज बुडता कडे लागले, तैसे जाहले मायेसी. की चोरी मारिता अरण्यात, एकाएकी धावणे धावत. त्याच्या सुखासी नसे अंत, तैसे जाहले मायेसी. की प्राण जाता एकाएकी, सुधारस घातला मुखी. तो प्राणी जैसा होय सुखी, तैसे मायेसी जाहले. की वणव्या माझी जळता, घनवर्षे का अवचिता. तैसे देखता श्रीकृष्णनाथा, जाहली माता सुखी ते. मातेच्या चरणावरी, नमन करी मधु कैठबारी. तो नंद येऊनी झडकरी, हृदयी धरी श्रीरंगा. नंद हृदयी ऐसे भावित, की त्रिभुवनी मीच भाग्यवंत. नंद आनंदे नाचत, सुख गगनात न समाये. की शक्तीने भेदिला सुमित्रासूत, औषधी घेऊनी आला हनुमंत. अनुज उठता आनंदे रघुनाथ, नंद आनंदे त्यापरी. की साधूनी मंत्र संजीवनी, गुरुसूत आला परतोनी. जेवी सहस्राक्ष भेटे धावोनी, नंदाचे मनी तेवी वाटे. असो हरीने नमिले नंदाते, तो बळीराम धावे भेटावयाते. हासो आले संकर्षणाते, हरिमुखाते पाहोनिया. तरी का संकर्षण हासिन्नला, काय तो अर्थ सुचविला. की म्याम शोक नाही केला, प्रताप अद्भुत जाणोनी. कृतांतासही शासन करता, मग शोक का करावा वृथा. आदी अंत मध्य पाहता, तुझ परता कोण असे. देखोनिया त्रिभुवनायका, प्रेमे सद्गतीत झाल्या गोपिका. अंगी तटतटिल्या कंचुका, हर्ष पोटी न समाये.
दंडकडी रत्न जडित, मनगटा पाशी ती दाटत, गोपी येऊनी चरणी लागत, ब्रह्मानंदे करुनिया. सकळ गवळिया लहान थोरा, भेटला परात परसोयरा. जो दुर्लभ सकळ सुरवरा, सुलभ झाला तो गोकुळी. तव अस्तमाना गेला गभस्ती, तेथेची लोकी केली वस्ती. सकळ निद्रार्णवी निमग्न होती, चिंता चित्ती नसेची पै. अस्ताचळा जाता वासरमणी, द्विज बैसती स्थळी येऊनी. मिलिंद वारिज कोशी प्रवेशुनी, आमोदाते सेविती. तरुण जे जे विषय पर, त्यांचे हृदयी चंचरे पंचशर. रात्र झाली 2 प्रहर, श्वापदे दुर्धर बाहती. परम दाटली घोर रजनी, द्विजांच्या उठती नाना ध्वनी. रिसे वाघुळा मिठी घालुनी, वृक्ष डहाळीये लोंबती. वन देवता गंधर्व यक्षिणी, गोंधळ घालिती महावनी. आसरा जाज्वल्य रूप दावुनी, तेची क्षणी गुप्त होती. नाना वल्लींचे भंबाळ, दिसती औचितेची कल्लोळ. प्रेतगण मिळाले सकळ, भ्यासुर केवळ दिसती पै. विकार करीती भूते प्रेते, छळिती अमंगळ अपवित्राते. दिवा भीतांचे घुंगाट तेथे, पिंगळे थोर किलबिलती. भालुआ भुंकती क्षणक्षणी, टिटवे शब्द करीती गगनी. करुणा स्वरे करुणी, चक्रवाके बाहती. चंद्र कुमुदिनी विकासती, भ्रमर तेथे पाहो येती. उरग बाहेर निघती, सैर हिंडती चहूंकडे. निधाने चरावया निघती, क्षणक्षणा प्रभा दाविती. सभाग्यास बोलाविती, येऊ म्हणती गृहा तुझ्या. तव तो वसंत ऋतू उष्णकाळ, वने वाळूनी गेली सकळ. पूर्वीच कालियाचा मुखानळ, जाळीत होता वनाते. तो अद्भुत वात सुटला, अग्नी गवळीयांवरी परतला. सभोवती वेढा पडिला, आत झाकळीला पर्वत. आकाश कवळिले ज्वाळे, तडतडा फुटती वेळू नळे. पाळती पक्षियांचे पाळे, आहाळोनी माझी पडताती. एकाएकी निदसुरे गवळी, आरडत उठती ते वेळी. तो आकाश झाकिले अग्निकल्लोळी, ठाव नाही पळावया. जाग्या झाल्या गवळिणी, हडबडोनी उठे नंदराणी. म्हणे कोठे लपवू चक्रपाणी, देई मेदिनी ठाव आता. गवळी गवळिणी करीती चिंता, आमुचे प्राण जावोत आता. परी कैसे करावे कृष्णनाथा, वाचेल कैसा नेणवे. गवळी करीती थोर धावा, धावे वैकुंठपते कमलाधवा. विश्वव्यापका केशवा, कृष्ण आमुचा वाचवी. दीनवदने हाक फोडिती, ज्वाळा आल्या आल्या म्हणती. एकावरी एक पडती, दुर्धर गती ही ओढवली. मायेने हरी धरिला हृदयी, म्हणे कृष्णा वाचवा रे या समयी. पळावया ठाव नाही, धावलवलाही भगवंता. देखोनी तयांची करुणा, कृपा उपजली कमलनयना. सांगे अवघ्या व्रजजना, झाका नयना समस्तही. हरिवदनी विश्वास धरुनी, नेत्र झाकिले समस्त जनी. ब्रह्मांड नायक त्याची करणी, शिवविरिंचिसी कळेना. असंभाव्य पसरिले वदन, जो विराट स्वरूपी भगवान. द्वादश गावे महाअग्न, न लगता क्षण गिळेला. मागुती झाला 6 वर्षांचा, साही शास्त्रा न कळे अंत ज्याचा. हरी सकळास वदे वाचा, नेत्र उघडा सर्वही. सकळी उघडिले नयन, अणुमात्र कोठे न दिसे अग्न. गवळी भेटती हरीस येऊन, म्हणती महिमा न कळे तुझा. तो सवेची झाली प्रभात, जान्हवी वरून येत वात. दानव गुरु उदय पावत, अरुण प्रकाशे पाही पा. की पूर्व दिशेने मुख धुतले, आरक्त कुंकुम निढळी रेखिले. उडुगण तेज हरपले, ज्ञाने निसरले अज्ञान जेवी. पक्षी उडोनी चालिले, भ्रमर कमळातुनी मुक्त झाले.
तस्कर ठाई ठाई लपाले, हिंडो लागले श्रेष्ठ पै. निज गृहास येऊनी जार, मांडिला दांभिक आचार. जे स्मशानी जप करणार, कुटील नर पळतासी. कुक्कुट काग बाहती, चिमण्या ठाई ठाई गुजगुजती. अग्निहोत्री स्नान करीती, होम द्यावया कारणे. कापडी तीर्थपंथे जाती, भक्त प्रातस्मरणे गर्जती. वैष्णव विष्णुते चिंतिती, शैव ध्याती शिवाते. हाती घेऊनी अर्घ्यजल, सौर पाहती सूर्यमंडल. गाणपत्य परमसुशील, गणपती ते चिंतिती. शाक्त चिंतिती शक्तिते, गुरुभक्त आठविती गुरुचरणाते. विद्यार्थी नाना परींचे एकचित्ते, विद्याभ्यास करिताती. गृही गृहीच्या ललना उठती, अंग प्रक्षालुनी कुंकुमे रेखिती. सडा सम्मार्जने करुनी निश्चिती, घालिती रंगमाळा. करुनिया गोदोहन, वेगी आरंभिती घुसळण. असो उदय पावला सहस्त्र किरण, गवळी तेथून निघाले. घेऊन या तमाल निळा, समस्त चालिले मग गोकुळा. वाद्यांचा गजर ते वेळा, अति जाहला सधन पै. मोहरी पावे मृदंग, डफडी सनया उपांग. मिरवत जातसे श्रीरंग, नंद यशोदे सहित पै. कृष्णावरी पालव छत्रे, गवळी धरिती अत्यादरे. चंद्रप्रभे ऐसी चामरे, एकवरी धरिता ती. 6 वर्षांची मूर्ती, केली अद्भुत त्रिभुवनी कीर्ती. कर्णी कुंडले ढाळ देती, नयन विकासती आकर्ण. कपाळी त्रिपुंड्र रेखिला, सर्वांगी चंदन चर्चिला. चिमणीच मुरली सावळा, चिमण्या स्वरे वाजवित. पुढे चिमणे गोप मिळवणी, हुंबरी घालिती छंदे करुनी. एक सामोऱ्या येती गवळणी, आरत्या घेऊनी हरिते. यशोदा करी निंबलोण, हरी घेतला कडे उचलोन. गृही प्रवेशले शेष नारायण, धन्य भाग्यनंदाचे. हरीचे अवतार सर्व उत्तम, परी ये अवतारीचे जे कर्म. अत्यद्भुत लीला परम, जेन वर्णवे शेषाते. दिवस दिवसाप्रती, अद्भुत लीला अद्भुत कीर्ती. शिणल्या व्यासादिकांच्या मती, तेथे मी पामर काय वर्णू. ऐसा थोर पवाडा दाविला, केवळ काळ कालिया मर्दिला. 12 गावे अग्नी गिळला, वाचवुनिया सकळासी. कलियुगी भवनदी पूर, अत्यंत दाटला दुर्धर. हरी विजय ग्रंथ थोर, नौका तेथे तरावया. भाविक हो धावा लवकरी, सत्वर बैसा या नौकेवरी. प्रेमाचा ध्वज निर्धारी, अति सतेज फडकत. ही नाव परतीरा न्यावया त्वरित, नावाडी येथे सद्गुरुनाथ. तो ब्रह्मानंद स्वामी समर्थ, भीमा तीरविहारी जो. ब्रह्मानंद स्वामीचे चरण, हेची कमळ सुवासिक पूर्ण. तेथे श्रीधर भ्रमर रिघोन, मकरंद पूर्ण सेवित. इति श्री हरी विजय ग्रंथ, सम्मत हरिवंश भागवत. प्रेमळ परिसोत पंडित, 11ोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. गोकुळातून कृष्ण रोज वृंदावनात गायी चारायला घेऊन जात असे आणि गोप बालकांबरोबर अनेक खेळ खेळत असे. एकदा असे झाले, उन्हाळ्याच्या दिवसात गुरांना व मुलांना तहान लागली. तेथून जवळच यमुनेचा एक डोह होता. मुले गुरांना घेऊन पाणी पिण्यास तेथे गेली, पण तेथे एक नाग राहत असे. त्याचे नाव कालिया असे होते. त्याच्या विषाने गुरे आणि वासरे तसेच गोपाळ गतप्राण झाले. बिचारे अज्ञानामुळे प्राणास मुकले हे पाहून कृष्णाला त्यांची दया आली. त्याने आपल्या प्रेममय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा मुले डोळे चोळीत उठली, जणू काही झोपेतून जागी झाली होती. गुरेही उठून उड्या मारू लागली. मग सारी कृष्णाभोवती जमली. त्यांनी ओळखले, पाणी पिताच आपण मेलो होतो आणि कृष्णाने आपल्याला पुन्हा जिवंत केले. कालियाचे विष फार भयंकर होते. त्याच्या फुत्कारानेच झाडाची पाने काळी पडत, डोहावरून उडणारे पक्षीही मरून पडत. गरुड व साप यांचे वैर असते. गरुड नेहमी पूर्वी सापांना खात असे,
पण ऋषी पंचमीच्या दिवशी सापांनी गरुडासाठी एक रथ भरून अन्न ठेवावे, एक साप ठेवावा आणि पूजा द्रव्य ठेवावे अशी गरुडाने सापांना अट घातली. त्या अटीवर त्याने सापांना मारण्याचे बंद केले होते. पण कालियाने तसे केले नाही. तो यमुनेच्या या डोहात लपून बसला. सौभरी नावाच्या ऋषींना जलचर व मासे शरण गेले. गरुडापासून आपले रक्षण करावे अशी त्यांना विनंती केली. तेव्हा त्यांनी हा समेट घडवून आणला होता. त्या डोहाकडे तू फिरकशील तर मरशील असा ऋषींनी गरुडाला शाप दिला होता. त्या डोहात कालिया आपल्या परिवारासह राहत होता. त्या डोहा शेजारी एक कदंब वृक्ष होता. तो मात्र कोळपून गेला नव्हता, कारण गरुड अमृतहरण करताना त्या वृक्षावर काही वेळ बसला होता. कृष्णाने आपल्या सवंगड्यांना व गुरांना होणारा कालियाचा त्रास दूर करावा असे ठरविले. त्यासाठी त्याने डोहात शिरण्याचा बेत केला. तो चेंडूने खेळू लागला. त्याने चेंडू त्या डोहात उडवला आणि चेंडू पडला आहे तो काढतो असे म्हणून कदंबाच्या झाडावर तो चढला. तेथून त्याने डोहात उडी मारली. ते पाहून गोप बालक ओरडू लागले. कृष्ण डोहात बुडाला असे पाहून ते धावत गोकुळात गेले आणि यशोदेला रडत रडत सांगू लागले, धावा धावा, कान्हा कालियाच्या डोहात बुडाला. यशोदा घाबरली. जिकडे तिकडे आरडाओरडा झाला. सारे गोकुळ यमुनेच्या तीरावर धावले. कृष्ण कुठेच दिसत नव्हता. यशोदा तर वाळूवर लोळण घेऊन रडू लागली. गोप गोपी आक्रोश करू लागले. तेवढ्यात डोहातून कृष्ण वर आला व पुन्हा खाली गेला. यशोदा आपण कृष्णाला किती वेळा रागावलो त्याच्या आठवणी काढून स्वतःला दोष देऊ लागली. कृष्णाला अनेक नावांनी ती हाका मारू लागली. मी आता तुला उखळीशी बांधणार नाही, दही दूध खाल्लेस तरी रागावणार नाही असे काकुळतीने म्हणू लागली. बेफाम होऊन जीव देण्यासाठी डोहाकडे धावू लागली. गोपीही धावू लागल्या. पण बलरामाने मोठ्या प्रयासाने त्यांना अडविले. तो म्हणाला, थांबा, अधीर होऊ नका. ज्याने पूतनेचे विष नाहीसे केले त्याच्यावर कालियाच्या विषाचा काही परिणाम होणार नाही. कृष्ण तर जगाचा शास्ता आहे. कालियाला मारूनच तो बाहेर येईल, तुम्ही पाहाच. इकडे डोहात कालियाने कृष्णाला विळखा घालून पक्के आवळून टाकले होते. पण कृष्ण वेगाने त्याला घेऊनच पृष्ठभागावर आला. कृष्णाने एकदम आपले अंग फुगविले. कालियाला तो ताण सहन झाला नाही. त्याने कृष्णाला सोडले, पण संतापाने त्याला चावण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने त्याचा दंश चुकविला. त्याला पकडले आणि पाण्याच्या पृष्ठभागावर त्याला आपटून त्याची दमछाट केली. त्याची शेपूट पकडून कृष्ण त्याच्या फण्यावर चढला. आपल्या शरीराचा भार खूप वाढवून त्याने कालियाच्या फण्यावर थैथै नाचण्यास सुरुवात केली. कालियाला अत्यंत वेदना झाल्या. त्याचा दर्प नष्ट झाला. फणे ठेचले जाऊन तोंडातून रक्त येऊ लागले. त्याच्या स्त्रिया व मुले कृष्णासमोर येऊन त्याची प्रार्थना करू लागले. कृष्णाला कालियाची दया आली. त्याने त्याला ठार न मारता जीवदान दिले. कालिया शुद्धीवर आला. कृष्ण हाच विष्णू आहे हे त्याला कळले. सर्प योनीतून आपला उद्धार करावा अशी प्रार्थना करीत तो कृष्णाच्या पाया पडला. गरुडाच्या भीतीने मला हा डोह सोडून बाहेर जाता येत नाही. सर्प योनीत तर क्रोध व मत्सर हे विकार फार असतात. प्रभू, माझा उद्धार करा, असे तो विनवू लागला. तेव्हा कृष्ण त्याला म्हणाला, आता तुला गरुडाची भीती नाही, कारण माझ्या पावलांच्या खुणा तुझ्या फण्यावर आहेत. त्या पाहून तो तुला मारणार नाही. तू आता तुझ्या परिवारासह सागरात राहायला जा. त्याची आज्ञा मानून कालिया निघून गेला. कृष्णाने डोहातील सर्व विष योगमायेने नष्ट केले. तो तीरावर येऊन धावत धावत यशोदेकडे गेला. सारे गोप त्याचा जय जयकार करू लागले. कृष्ण मुरली वाजवू लागला. आनंदाश्रूंचा वर्षाव होत होता. नंदाला तर अपरिमित आनंद झाला. सारे दमले होते. भीती, शोक आणि कृष्ण परत आल्यावरचा आनंद यांनी आणि ग्रीष्मातील उन्हाळ्यामुळे गोकुळात परत जाण्याऐवजी यमुना तीरावरील रानातच निजावे असे सर्वांनी ठरविले. सारे झोपले होते तेव्हा अचानक रानात वादळ आले. रात्री काही दिसत नव्हते. काही गोप खडबडून जागे झाले. तो त्यांना आपल्या भोवती वणवा पेटला आहे असे दिसले. केव्हा तरी लाकडावर लाकडे घासून ठिणगी पेटली होती. आरडाओरडा करून गोपांनी सर्वांना उठविले. आग भराभर पसरत होती. त्यात झाडे आणि वेली पेटून पशुपक्षी निराधार होऊन जागा सोडून पळू लागले आणि उडू लागले. एकच कोलाहल माजला. कित्येक पशुपक्षी जळून मेले. धुराने काही दिसेनासे झाले. गोपगोपी किंचाळू लागले. नंद, यशोदा, कृष्ण आणि बलराम एका ठिकाणी उभे होते. त्यांच्या भोवती सारे जमले आणि वाचवा वाचवा असे म्हणू लागले. आपले काय होणार आणि गोकुळात राहणाऱ्या गाई गुरांचे काय होणार या चिंतेत लोक पडले. कृष्णाने सर्वांना धीर दिला आणि म्हटले, घाबरू नका. तुम्ही जर सर्वांनी डोळे मिटले तर मी तुम्हाला वाचवीन. माझ्यावर विश्वास ठेवा.
आता कृष्णावर सर्वांचा पूर्ण भरवसा होता. सर्वांनी आपले डोळे मिटून घेतले. एकीकडे आगीत झाडे पालापाचोळा जळून जात होता. कडकड आवाज होत होता. वणव्याची धग लागत होती. त्यावेळी कृष्णाने विराट रूप धारण करून सारा वणवा पिऊन टाकला आणि मग सर्वांना डोळे उघडायला सांगितले. सर्वांनी डोळे उघडून पाहिले. तो अग्नी पूर्णपणे शमला होता. वणव्यातून कृष्णाने आपल्याला कसे सोडविले हे कुणालाही कळले नाही. सारेजण कृष्णाभोवती जागत बसले, कारण तोपर्यंत पहाट झालीच होती. सकाळ झाली. गोपाळ, नंद, यशोदा, बलराम व कृष्ण लवकर लवकर गोकुळात परत आले. गाई गुरे हंबरू लागली. काही वासरांनी दावी तोडून पाना पिऊन इकडे तिकडे हुंदडण्यास सुरुवात केली होती. सारे आपापल्या घरी जाऊन घरातली व गोठ्यातली कामे करू लागले. त्या वणव्याची आणि कालियाची आठवण काढीत गोपांनी तो दिवस घालविला. रोजच्या प्रमाणे गायींना चारायला सवंगड्यांसह कृष्ण व बलराम गेले. वणव्याने भस्मसात झालेल्या जागा त्यांनी एकमेकांना दाखविल्या व वारंवार नवल केले. श्रोतेजन हो, क्रोध, मत्सर हाच कालिया हृदयरूपी यमुनेच्या डोहात येऊन बसतो. त्यावर श्रीहरी म्हणजे सन्मतीचा प्रभाव पडला पाहिजे, म्हणजे कालिया निघून जाईल. हा संसाररूपी वणवा लागला आहे. तुम्ही झोपून राहू नका. श्रीकृष्णाला शरण जा, म्हणजे तो तुम्हाला वाचवेल. अध्याय 11 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.